तर मित्रांनो आत्ता मी हायवेला पोचलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आमची गावातली जी मित्रमंडळी ते येतील गाडी घेऊन आणि इथून मग सगळे आम्ही एकत्र जाऊ. खूप दम लागला. जवळपास 1 किलोमीटर मी घरापासून चालत आलो आहे आणि आत्ता वाजलेले आहेत मित्रांनो 11:30. रस्त्यानं सगळं सामसूम होतं. दिवाळीचं आहे सण 70सुद्धा सगळं सामसूम आहे आत्ता. आणि रस्त्याने येताना कुत्री पण भरपूर होती. ती भुकत होती. मला जरा भीती वाटली पण काही प्रॉब्लेम नाही. तसं डेअरिंग करून पुढं आलो. नंतर कुत्री शांत झाली. इकडे पलीकडे एक मुलगा पण थांबला आहे गाडीची वाट बघत. तुम्ही बघू शकता त्या साईडला. त्या भावाला आपल्या बस थांबलेल्या आहे. बसला त्यानं हात केला. आत्ता बस थांबली. आता तो बसनं जाईल. त्याच्याबरोबर बोलायला जाणार होतो. म्हटलं तर टाईमपास तोपर्यंत मित्र आहेस तोपर्यंत त्याच्यावर बोलत बसाय. पण तोपर्यंत बस आली आणि आता तो निघून गेलेला आहे. तुम्ही हायवेवर आत्ता सगळं सामसूम आहे. सामसूम म्हणण्यापेक्षा कमी वाहन आहेत कारण आता रात्रीच्या 12 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि एकट्याला थांबणं चुकीचं आहे कारण काय आत्ता एक 2 व्हीलरवाले आलेले ते 2 जण पिलेली होती. तर शिंक येते. आता थंडी चालू झाली तर त्याच्यामुळं म्हणलं एकटं नको थांबायला. आता शिवराज पेट्रोल पंपावरती जरा जास्त लोक असतात तिथं जावं. कारण कसं आहे जिथं वस्ती असेल किंवा लोक असतील तिथं कधी पण गेलेलं बरं. एकटं थांबलेलं चुकीचं आहे. ते कुत्रं माझ्याबरोबर चालले. बरं आहे सेफ्टीसाठी माझ्या. अर्धा तास झाला एक स्टोरी टाकायचं चाललं. सिंगल बोर्ड घेऊन नसतं का ते करायचं. ते रिस्की आहे जरा. ती पलटती कधी पण ती आपण नाही घेऊन जा. आपण इथले फायनली स्टोरी आपली पोस्ट झालेली. आता तुझी वाटले तरी खिडक्या उघडा किसने भेळ खाई. यात्रेची वेळ जास्त झाली. रमेश भाऊ यात्रेची वेळ नाही त्याने आमच्या पिढ्या 2 वाट्या. पण आता कराडमध्ये पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही आता टी ब्रेक थोडासा घेतलेला आहे. संध्याकाळचा रात्रीचा प्रवास असल्यामुळं ड्रायव्हरला पण जागा राहायला लागते. त्याच्यामुळे थोडासा टी ब्रेक या ठिकाणी घेतलेला आहे. नाही ऑटोमॅटिक रिटर्न आहे. येताना कमी नाही पण आपल्याला रिटर्न पडणारच नाही ना. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत रात्रीच्या 2:15 आणि आत्ता आपण कर्नाटकमध्ये प्रवेश आपला झालेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही आत्ता पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी थांबलेलो आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला कर्नाटकमधला पेट्रोलचा रेट दाखवतो मित्रांनो. पेट्रोल आणि डिझेलचा. तर या ठिकाणी आता डिझेल आम्ही या गाडीमध्ये टाकतोय. बघू शकता इकडं 88.53 रुपये चाललेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडं 95 ते 96 रुपये. तसंच पेट्रोल बघितलं तर आपल्या इथं 106 रुपये आहे. पेट्रोल आपल्या इथे 106 रुपये आणि इथे 102 रुपये आहे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा खूप कमी रेट आहे तिकडं. ही आमची गाडी आहे. स्कॉर्पिओमधून आम्ही सगळे आलो आहे. आम्ही 8 जण आहे टोटल आम्ही 8 जण आलेलो आहेत. 3592 रुपयाला 40.58 लिटर डिझेल आपल्याला भेटले या ठिकाणी. टाकी फुल झाले. आत्ता आपण कोनोळे गावात आहे. कोनोळे गावातल्या पेट्रोल पंपावरती हायवे लगतच आहे गाव आहे. इथं म्हणजे मराठी आणि कन्नड दोन्ही पण. तुम्हाला दोन्ही पण भाषा येते का? मराठी आणि कन्नड? फक्त मराठी येते का? हे महाराष्ट्रात आहे का? म्हणजे बाउंड्रीवरती. पण आता रेट इथं कमी आहेत म्हणल्यानंतर हे कर्नाटकमध्ये. हां आता इकडे कर्नाटक. तुम्हाला कर्नाटकची भाषा येत नाही का? मराठी. ओके. म्हणजे ही लोक महाराष्ट्रातलीच म्हणता येतील. कर्नाटकची म्हणता येणार नाही. त्यासाठीच मला वाटते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीचा जो वाद आहे ह्यासाठीच आहे. कारण इकडची लोकांना कन्नड भाषा काही येत नाही आणि तरीसुद्धा त्यांना कन्नडमध्ये खेचले गेले. याही ट्रिपला नेहमीप्रमाणे माणसं जुने उमेदवार आहेत. रमेश भाऊ तर असतातच. हे वर्षाच्या ट्रिपची माणसं आणि आम्ही कधी पण आधीमध्ये जाणार. मनात आलेली माणसं लगेच जाणार. आणि सुनील अप्पा आपले, गणेश भाई आणि कृष्ण मामा कुठे आहेत आपले. तर या ठिकाणी आता सगळे तुम्हाला या दोघांचे चेहरे सकाळी रिव्हील करतो पहाटेचे. आता झोपायला आले. परमिशन ग्रँटेड झाले. चावीस तिथे ठेवले काय आहे.
रमेश भाऊ आता वळवळायला लागलेत भरपूर. अरे बापू नाही चू नाही काहीच करणार. अरे दोघं एकदम शिरताय काय. मित्रांनो आपण आता दांडेलीचं जंगल पार करून पुढे आल्यानंतर एक पेट्रोल पंप या ठिकाणी आपल्याला लागला होता आणि तिथं आम्ही जरा फ्रेश होण्यासाठी सगळेजण थांबलो. यात फ्रेश होऊन आपण आता पुढच्या प्रवासाला निघतोय. दरवर्षीप्रमाणे काय व्हिडिओ काढा वर्ष असं मॅटर झालेलं पुण्यात पिंपरी चिंचवडला आमचा बॉय. भाषा कळत नाही त्याच्यामुळे नेमकं कोणत्या स्पॉटला आहे ते माहित नाही. चहा आहे ना खाऊया का मग इडली बिडली इडली सांबार आणि चहा वगैरे इथं नाश्ता पण करून घेऊ आणि दोन्ही कामं आपण करत आहोत. हे बघ बरं ते हवेत तरंगते का. मित्रांनो आता आपण आलेलो आहे रमणगुल्ली या इथं आणि या इथं एक छोटंसं उडपी हॉटेल आहे. या ठिकाणी आपण नाश्ता करणार आहोत, चहा नाश्ता आणि इथून आता पुढे जाणार आहोत. हे कृष्णा मामा आपले मागाशी पाहिलं आपल्या सारथे हा नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि आपला हा भाऊ सगळं प्लॅनिंग यानं केलेलं आहे. आजचं काही कसं काय होतं ते बघूया. नाही व्यवस्थित झालं तर मग ते तर मला माहीतच आहे पुढं काय देशी बनाना ऑर्गेनिक फूड. और ये बनाना का सीड है, आपने कभी देखा नहीं रहेगा. हे देशी केळामध्ये आपल्याला बघायला भेटते पण विदेशी केळामध्ये हे बघायला भेटत नाही आपल्याला. देशी केळं आहे ते आणि याची साईज जर बघितली तर हाताच्या बोटाने एवढी साईज आहे याची. एक केळ केवढं आहे बघा, हाताच्या बोटा एवढं केळ आहे. टेस्टला खूप एक नंबर आहे. दिवाळीचा चिवडा या ठिकाणी आपण नाश्त्यासाठी आणलेला आहे. तो पहिल्यांदा खाऊन उपासला काय बोलते फास्ट को क्या बोलते हैं, तो क्या बोलते हैं नहीं नहीं क्या बोलते हैं नहीं उपास मतलब बोला ना वो भगवान उपास ही बोलते हैं. ओके उपास को कन्फर्म हुआ. आलू सांगून ठेवा अगोदर थांबायच्या अगोदर परत नाही होईल. अरे ते ठेव ना काळ्याच्या ह्याच्यावरती. लगेच घ्यायचंय बरं का आपल्याला. थांबा थांबा या ठिकाणी गायांनी
गोकर्ण 50 किलोमीटर आहे. तिथं जाऊन त्या झाडाला काहीतरी बोल कर. त्याने करत रे इंग्लिश मध्ये म्हणा यू गो 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 यू गो गो टेअर काव गो काय म्हणा रस्ता मोकळा ओपन द रोड अँड पार्किंग वन साइड युअर डोकं हेड तिकडे पार्किंग गावले टॅटू इकडे पण आहे का गोवा केलावून टाकलेला का इकडे पण गर्दी नाही म्हणता फुललं की नाही गर्दी आहे एवढे काय नाही आहे रामानं ब्रह्म रूम बघा लागेल पार्किंग आहे इथं पार्किंग करा तिथे गाड्या आहे ना ते पोलिसांना फायनली बीच वर पोहोचलेलो आहे. आणि बघा असं वे टू पार्किंग अरे सर्वप्रथम आपण या इथं गाडी पार्क करून घेतोय. मित्रांनो आपण आता बीच वरती पोहोचलेलो आहोत. रूम इधर नाही रूम नाहीच आणि बॅड न्यूज आपल्यासाठी की रूम इथं अवेलेबल नाहीत आपल्याला. आता दुसरीकडे जायला पार्किंगचे पैसे मग वाया गेले. पार्किंगचे पैसे मग 30 रुपये दुसरी गाडी लाव आपल्या जागेवर मग व्हायला गेले आता. थांब दुसरी गाडी लाव पण आता काय पार्किंगचे पैसे ते माघार देणार नाही. रिफंड 30 रुपये आमचा आम्हाला माघारी द्या. या इथं आता रूम्स अवेलेबल नाहीत त्याच्यामुळे आपल्याला आणि इकडं ऊन खूप आहे मित्रांनो. बीचवर आलं की तेवढा एक प्रॉब्लेम आहे की ऊन खूप आहे. इकडं समुद्र आहे आपल्याला तिकडे जायचे नंतर. आणि थोडक्यात विचार चालला आहे डिस्कशन की आता काय करायचं नक्की. रूममध्ये जायचं का इथूनच काय प्लॅनिंग दुसरं अजून चेंज होत आहे ते बघूया. रूम मिलेगा क्या? ट्रिपल रिसोर्ट पे रूम मिलेगा क्या उधर? नो आइडिया. रूम हाँ बीच साइड में चाहिए. 8 आदमी है सरकार. ए पुढे तुम कितने मातारा है वो उसको ठोके टाकेंगे. उसके पहले जाओ ना तो कमी बघा नंतर आधी रस्त्यात गेलो गाडी आली ना भांडणं व्हायची इथं. तू मागे घेतोय का मी मागे. त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण जाऊया. तर इथं या इथं रूम्स आहेत पुढं आणि तिथं अवेलेबल आहेत का ते चेक करायचं आहे आपल्याला. समोरच तुम्ही बघू शकता रूमच्या समोर इथे या ठिकाणी जर आपल्याला रूम भेटली तर समोरच बीच आहे. बीचच्या नजारा रूमच्या समोर आपल्याला एन्जॉय करता येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला बघायचं आहे. तर हे आमचे रूम्स गाईड आहेत. हे पार्किंग आपलं आहे ना. हे आपले गाईड आहेत ते आपल्याला गाईड करतायत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि रूम्स आता भेटतील. इथे फक्त रूम भेटली पाहिजे मित्रांनो. खूप एन्जॉयमेंट होणार आहे आपली. आणि लाटा समुद्राच्या इकडून येत आहेत. खूप भारी वाटते बीचवरती. पण ऊन खूप लागतंय मित्रांनो बीचवरती. तर गाईड यांनी सांगितले आपल्याला इथं रूम्स बघा म्हणून. हे हॉटेल आहे IL माईक. तर आपण आता आतमध्ये चाललो आहे आणि इथं तर रूम्स अवेलेबल आहेत का ते बघतो. काही फॉरेनर्स पण इथं दिसत आहेत आलेले. हेलो सर. का है पर अभी जगह नहीं. आप 7-8 आदमी कैसे रहेंगे? 8 जन चलेगा ना. एक ही रूम है अभी. कितना बड़ा है? टेंट है फिर. पहले रूम देखो. चलो 7 आदमी नहीं आएंगे. टेंट है क्या? टेंट नहीं है सर. हम एडजस्ट करेंगे ना सर. कैसे करेंगे सर आप देखिए. हाँ हम या इधर आता कितने बाय कितने का? छोटा रूम आहेत असे म्हणतात ते. बघूया आता 4 माणसांसाठी ते अवेलेबल आहेत असे म्हणतात. पण आपण बघूया आता. हमको इधर क्या है हम एडजस्ट कर सकते हैं कोई टेंशन नहीं है. ये है क्या? इतना बड़ा रूम में तो रह सकते हैं. आधा है. मैं चाबी लेके आता हूँ सर एक दिन. चलाइए.
या इथे ही रूम आहे मित्रांनो. ह्या रूममध्ये जर भेटलं तर एक नंबरच काम होणार आहे. इथे मित्रांनो रूम आहे, चांगली रूम पण छोटे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 8 जण आहे, AC रूम आहे आणि पर हेड 1000 रुपये बोलते. आम्ही 8 जणांचे एका नाईटचे 8000 रुपये द्यायला लागतील. त्याच्यामुळे ही रूम आम्ही कॅन्सल केले दुसरीकडे चेक करण्यासाठी. थोडं आपल्या बजेटमध्ये पण बघितलं पाहिजे, जास्त पण पैसे आपल्याला उधळपट्टी नाही करायची. तर आता पुढे जाऊन बघतोय की आपल्या बजेटमध्ये कुठं रूम भेटते का. टेंट जरी भेटला तर खूप एक नंबरच काम होणार आहे टेंट भेटला तर. तो जिंकला होता ड्रग दे मारले ग तो नेपाळी आणि मला म्हणतो डू यू स्मोक. मी बोललो नो बट आय थिंक यू लाईक दॅट यू फायर. आणि मला वाटतं अंघोळ उन्हाचा डोळ्यांना खूप त्रास होतो या बीचवरती. एक गॉगल तर घ्यायलाच लागणार आहे. नाही आता हो साइड बीच अरे 1 किलोमीटर पुढे जायचे ना आपल्याला. पण ही काय म्हणते हे विचारलं ती गेली ते ना दोघं सेफसाठी हे लोक कुठे गेलेत पण दिसत नाही. नाही होय. तर इथं आपण चेक करूया. इथं पण चांगली जागा आहे, परंतु पहिल्यांदा बघितलं म्हणजे आपल्याला कसं आहे ते. तर ही पण रूम खूप छान आहे. 8 लोकांसाठी सफिशियंट होईल का रे. हां आहे का, आहे ना. त्यांना रेंट वगैरे वाटर गरम है ना, ठंडा पानी 50 रुपीज़ के. क्या रेंट है इधर. कभी भी मिलता है कि मॉर्निंग में मिलता है. अभी मिलेगा. रेंट क्या है इधर. रेंट क्या है. 4 पीपल 1200 रुपये 4 पीपल का. 4 पीपल का 1200 मतलब 1200 रुपये. 2 रूम का 2400. एक रूम में एडजस्ट हो सकते हैं 8 आदमी. एक रूम में नहीं. चार्ज लो आपकी, कुछ हमको दिक्कत नहीं है, हम एडजस्ट कर लेंगे. त्याला काय तो हाँ एक रूम में हाँ हम एडजस्ट कर लेंगे. ॲडजस्ट करायला छान आहे. भेटत असतं तर कमी ह्याच्यात करू ना. अरे वो एक्स्ट्रा मिलेगा क्या हमको गद्दी मिलेगा क्या. 2000 कुछ कम करिए थोड़ा सा. 8 आदमी के लिए 8 आदमी. टाइमिंग अपना चेकआउट का क्या रहेगा फिर. कितना 10:30 मॉर्निंग में. रूम चांगली आहे काय. वरती फॅन आहे मस्त वगैरे. हो करते ते किती करते ते. 2000 वाढीव देते ते पण देतात एक्स्ट्रा गाडी इथे टाकायला. गाडी इथे टाकायला आपल्याला. ह्याच्यावर 3 जण जातील. खाली 2. आपण खाली झोपतोय. मी झोपतो, मला खाली झोप. सगळ्यांनी आपल्या आपल्या बॅगा घेतलेल्या आहेत आणि आपण आता रूमकडे प्रस्थान करतोय. सगळेजण आता रूमकडे प्रस्थान करतोय. 2000 रुपयामध्ये आपल्याला 1 नाईट स्टे या ठिकाणी भेटलेला आहे. हा केलंच आहे. कुठला ती काय बोललेली सबूत नाही. अरे आहे की सबूत, पण तू आता जाऊ दे. एकदा फिक्स केल्यानं बाबा मी निस्तारतो. चल अरे राहू देता राहू देता. तू काय म्हणलास माहितीये का, मी तुला यू लायर आय विल फायर. मी ते म्हणल्यानंतर तुला ते काय म्हणलं होतं माहिती आहे ना. तुला म्हणलं होतं की 2 घेऊया, तर तू काय म्हणलं नाही. आणि नंतर मी म्हणलं तू म्हणलास म्हणून मी पण तिला म्हणलं बरं ठीक आहे 2000 रुपये मध्ये घ्या. प्रकृती कॅफे आहे आपला. आता प्रकृती कॅफेमध्ये आपल्याला रूम भेटलेली आहे. आपलं मंदिर कितीला वगैरे चौकशी करायला विचारा. गोळे गेला तर चुक गए तरी. तू बाबा यू गो देअर रूम. बजेट बघायला जायचं ते तुम्ही दोघं ठरवा आणि आम्हाला सांगा. आमचं काय ऐकू नका तुम्ही. आम्ही तुम्हाला तुमच्या गोळ्या हे बरोबर.
I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough, you wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Speaking slow, speaking fast, I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you are behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams into modestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind, I gotta make it. मित्रांनो आता सगळं आपलं आवरून बीचवरती आपलं पोहून झालं आणि पोहून झाल्यानंतर आम्ही रूममध्ये येऊन पुन्हा आपल्या साध्या पाण्यानं आंघोळ केली. कारण कसं आहे खाऱ्या पाण्यानं पुन्हा सगळं चेहरा वगैरे खराब होऊ नये त्यासाठी पुन्हा इथं आल्यानंतर आंघोळ केली. आंघोळ होऊन आता सगळेजण फ्रेश झालो आहे आणि फ्रेश होऊन आता आपल्याला मंदिरात जायचं आहे. मंदिरात जायच्या अगोदर आता कसं नियोजन होतं आहे, पहिल्यांदा नाश्ता वगैरे करायचा की डायरेक्ट मंदिरात जायचं ते पुढं जाऊन कळेल आपल्याला. तर आम्ही दोघंजण मागं राहिलो होतो गणेशांनी मी. आमचा इथं 6 नंबर आहे आणि इकडे 7 नंबर, 4 जणं एका रूममध्ये. आम्ही 8 जण आहे टोटल. आणि हा मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात बीचच्या शेजारीच हे सगळं कॉटेज आहे, हॉटेल आहे. मस्त रूम आहेत या ठिकाणी. तर आम्ही दोघं मित्रांनो मागे राहिलो होतो. आता 2 जण आम्ही जातो आहे. तर फायनली गणेश बाहेर रेडी झाला आहे आपला. लुक त्याचं फंटास्टिक केलं आहे. ड्रोन पण घेतला आहे. जर तिकडं म्हणजे कोणा काय प्रॉब्लेम नसला तर ड्रोनचं शूट पण घेणार आहे या एरियात संपूर्ण. या सगळ्या ठिकाणी सगळेजण रेडी झालो आहे आम्ही. मंदिरात मित्रांनो दर्शन घेण्याच्या अगोदर इथं म्हणजे लुंगी घालायला लागते. कारण इथं ती सिस्टीम आहे की प्रथा आहे की इथं लुंगी घालूनच मंदिरात प्रवेश दिला जातो. असं दुसऱ्या आपल्या नॉर्मल कपड्यावरती मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यासाठी आपल्याला लुंगी घालूनच ट्रॅडिशनल पद्धतीनं मंदिरात जावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लुंग्या बघाव्या लागणार. इथून आपण चालत जात आहोत आणि इथं आपल्याला तर ह्या दुकानामध्ये लुंग्या वगैरे खरेदी करायची. इथं गॉगल्स पण आहेत, आपल्याला गॉगल पण घ्यायचे होते. बीचच्या शेजारी उन्हाचा खूप त्रास होतो, त्यासाठी एक गॉगल पण घेतला पाहिजे. ओके, गणिमाईने एकदम परफेक्ट गॉगल निवडला आहे. तर मला पण निवडलं पाहिजे. हा गॉगल बघतो मला कसा दिसतोय ते. बरोबर, परफेक्ट. आता सगळ्यांना पहिल्यांदा लुंग्या खरेदी करायला लागणार, कारण मंदिरात त्याशिवाय आम्हाला प्रवेश भेटणार नाही. तर लुंग्या खरेदी करून आता डायरेक्ट आपण थेट मंदिरात भेटू. तर आपण आता मागे राहिलो आहे, त्याच्यामुळं पटपट गेलं पाहिजे आपल्याला पुढं. जेवण आपल्याला जेवायचं मित्रांनो. सॉरी, मला वाटलं या ठिकाणी लुंग्या घ्यायच्या आहेत, पण या ठिकाणी जेवण आहे.
त्या ठिकाणी मित्रांनो आम्ही जेवायला बसलेलो आहे सगळेजण. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही एक दक्षिणा म्हणजे या ठिकाणी थोडीशी एक पावती करणार आहे 101 रुपयाची. आपण आता भोजन केलेलं आहे त्या ठिकाणचे आपका नाम शंकर. उनका नाम शंकर है. हमको लेट हुआ था एक्चुअली, लेकिन तभी उनको बुलाया और खाना खिलाया और उनका तहे दिल से आभार मानता हूँ. और मतलब आप लेट रहते आपकी जानकारी दीजिए ना. आप तो गोकर्ण महाबलेश्वर जानते हैं ना, वो रावण जी तपस्या करने के लिए हिमाचल गए थे, वहाँ से आत्मलिंग लेके आया. ये जो लंका जी लेके जाने वाले थे, बट देवता लोगों ने उसको लेके जाने के लिए नहीं दिए. वो भगवान विष्णु को बोलते वो लेके जा रहे आत्मलिंग परशुराम जी का. तो इधर कैसे भी इसको रोकना है. तो इसके बाद महाविष्णु ने गणपति को इधर भेजते जो गाय देखने वाला ऐसा आकार में बेचते. वो रावण को क्या रहता है, शाम को संजावन करने का वो प्रोग्राम रहता है. वो शाम को गोकर्ण पहुँचते तो संजावन करने का रहता है. आगे साइड में देख कोई नहीं दिखता है. ये गणपति गाय का जो ऐसा गाय का देख के पालन करने वाला ऐसा शिव में गणपति दिखता है. उसका बोलता है ये थोड़ा रखते के, तो मैं संजावन करके आता हूँ, पकड़ के रखे. बोलते हैं मैं 3 बार आपको बुलाता हूँ, आप आ जाओ. आप नहीं आ जाए तो आपको इसको जमीन पर रखते हैं. शिव जी ने पहले बोल के देते थे उसको रावण जी को, ये लेके जाओ, फिर भी इधर भी जमीन पर मत रखो इसको. आप जमीन पर इसको रखेगा ना उधर ही स्थापित हो जाएगी. वो रावण ने इसको बोल दिया गणपति को जमीन पर मत रखो, मैं संचालन करके आता हूँ. तो गणपति ने पकड़ता है, रावण ने जाता है संचालन करने के लिए. गणपति जल्दी 3 बार बुलाते हैं, जमीन पर रखते हैं. सो आत्मलिंग की जरिए स्थापित हो गए. ये क्षेत्र का महिमा. इस तरह यहाँ की ये महिमा है कि इन्होंने बताइए. और थैंक यू सर, थैंक यू सो मच हर वीडियो पे आने के लिए. और हम यहाँ फिर भी एक बार आने के लिए. आओ कभी भी आओ इधर आके प्रताप देवी करके जाओ. ये मंदिर कौन सा है? ये ब्राह्मण संघ बोलते हैं, ब्राह्मण परिषद. ब्राह्मण पर मंदिर नहीं. हाँ, और यहाँ जो बाजू में जो मंदिर है वो कौन सा है? और बाजू में स्मशान काली मंदिर है. स्मशान का नाम उधर महाबलेश्वर है. आगे गणपति का मंदिर ये. या ठिकाणी मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. सगळ्यांनी या ठिकाणी लुंग्या घालून आतमध्ये दर्शन घ्यावं लागतं, त्यासाठी लुंग्या घातल्या होत्या आणि दर्शन घेऊन आपलं झालेलं आहे. आता इथून आपण थेट जाणार आहोत मुर्डेश्वरला. पुढचा आपला नेक्स्ट स्पॉट असणार आहे. मित्रांनो फायनली आपण मुर्डेश्वर येथे आलेलो आहे आणि आत्ता प्रवेशद्वारातून आतमध्ये आपण चाललेलो आहे. प्रवेशद्वार आहे. तो भाई लोग अभी हम जा रहे हैं इस बिल्डिंग के ऊपर. ये मंदिर जो है टेम्पल अर्धा मराठी अर्धा हिंदी इकडे कन्नडमध्ये आलं की असं होतं. तर मित्रांनो आता आपण या आपल्या इथे जे मंदिराच्या बाहेर जी कमान आहे तिथं आपण लिफ्टनं वरती जाणार आहे आणि लिफ्टची तिकीट काढण्यासाठी आपण या इथं थांबलो. बघू शकता भली मोठी अशी लाईन लागलेली आहे तिकीट काढण्यासाठी. तर आपण त्या लाईनमध्ये थांबलो. बोल
ठिकाणी आता तिकीट काढून मित्रांनो आपली झालेली आहे आणि आपण आता आतमध्ये गुहा आहे त्या गुहेमध्ये आपण आतमध्ये जातो. ते बघ तिकडे श्रीलंका आहे ते बघ. होय कसला मस्त सनसेट दिसतोय मित्रांनो. या इथून आपल्याला सनसेटचा नजारा खूप अप्रतिम दिसत आहे आणि बोट पण आलेले आहे तिकडं, तुम्हाला बोट दिसत असेल. आणि इकडं सनसेट खूपच अप्रतिम नजारा या ठिकाणावरून आपल्याला दिसतोय. डोस कमी पडला एक. हे झोपले दोघं जण. मामाला आता घालते त्या व्हॉलीबॉलला. मशरूम काय सांगितलं. तर मित्रांनो फायनली माझा मोबाईल चालू झालेला आहे आणि आत्ता मी जे शूट करतो ते माझ्या मोबाईलवरतीच मी हा ब्लॉग बनवत आहे. काल पाणी गेलं होतं, वॉटर डॅमेज झाला होता, परंतु आपली जुगाड काम केलं की रात्रभर तांदळाच्या डब्यामध्ये हा मोबाईल ठेवला आणि सकाळी त्याला पूर्ण पाणी त्याचं शोषून घेतलं तांदळानं आणि त्याच्यामुळं आपला मोबाईल पुन्हा एकदा चालू झालेला आहे. तो हे जुगाड तुम्हाला जर माहीत नसेल तर असं करत जावं. तुमचा मोबाईल जर वॉटर डॅमेज वगैरे काय झाला तर पाण्यामध्ये तांदळाच्या डब्यामध्ये पूर्ण त्याला पुरून ठेवायचा एक रात्रभर.
24 तास तर तुमचा मोबाईल चालू होऊन जाऊ शकतो कदाचित. तर माझा तर झालेला आहे, तुमचा पण कदाचित असं काही प्रॉब्लेम असेल तर नॉर्मल प्रॉब्लेम होऊन जाईल. बीचवरती आपण आहे सध्याला आणि आता आपलं इथून जाण्याची वेळ झालेली आहे. तर आता आम्ही जाणार आहोत एका मंदिरामध्ये. आवाज येत होता लाटांचा एकदम. पहाटे 5 वाजता या ठिकाणी आलेलो. अंधार होता, पूर्ण काही दिसत नव्हतं. तेव्हा एकदा आलो होतो. पाणी बघा तुम्ही, पहाटे इथपर्यंत आलं होतं. या इथं पाणी दिसते तुम्हाला, इथपर्यंत पहाटे पाणी येते, म्हणजे रात्री इथपर्यंत पाणी येते. आणि आता पाणी खूप खाली मागं गेले बघू शकता. आणि नंतर दुपारनंतर अजून पण मागं जातं ते पाणी, परंतु रात्रीचं पाणी वर येतं. जरा कॅमेरामध्ये फोटोज काढतो, कारण कॅमेरा घेऊन आलो होतो आणि कॅमेरा कोणी बाहेरच काढला नाही, कारण कॅमेरामध्ये फोटो काढायला वेळच भेटला नाही. मोबाईलमध्ये सगळं शूट चालू होतं. अशा प्रकारे मस्त होती बीचचा व्ह्यू, सुंदर असा, खूप आनंद होतो. इकडे बघू शकता लाटा. आता मी नेणार नाही मोबाईल, कारण परत एकदा रिस्क घेणार नाही मी. चाललेलो आहे टेकडीवरती पाठीमागे जे मंदिर दिसते त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन. आता मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे आतमधलं शूट करू शकत नाही मी. पण या टेकडीवरती आत्ता आपण चाललेलो आहे. इकडे बघू शकता वरती आपले पाटणावरती चाललेले आहेत आणि पाठीमागं समुद्र आहे. आणि वरती आपण टेकडीवरती, आता कोणतं मंदिर आहे ते वरती गेल्यानंतर कळेल. आणि या इथून बीचचा नजारा एकदम सुंदर मिळतो मित्रांनो. वरती हे मंदिर आहे. हे कोणतं मंदिर आहे? श्री भारतेश्वर टेम्पल. आपण त्या तिकडे राहिला होतो, तिकडे जे हॉटेल्स दिसत आहेत तिकडे राहिला होतो. तिकडून इथं पार्किंग आहे, पार्किंग एरिया इकडे आहे. आणि या साईडला सगळ्या नारळाचे बाग आणि टेम्पल वगैरे सगळे इकडे आहे. आणि समुद्र, अथांग असा समुद्र तुम्ही बघू शकता. 2 घारी उडत आहेत मस्तपैकी. सुंदर असा बीचचा नजारा या इथून आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि ही टेकडी आहे. आता वरती काय मी जाणार नाही, इथपर्यंत थांबणार आहे आणि इथून आम्ही रिटर्न जाणार आहोत. वरती मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि जर तुम्ही कधी इकडे आलात तर या ठिकाणी गाडी घेऊन येऊ नका, कारण विषय काय होतं, तर मागं तुम्ही बघू शकता इकडे सगळं गाड्या लागल्या आहेत आणि आम्ही पुढं गाड्या आणल्या होत्या, त्यामुळे गाडी काढायला प्रॉब्लेम होतो आहे. त्याच्यामुळे इकडे कधी आला तर गाड्या वगैरे घेऊन येऊ नका, चालत आलेला बेटर आहे. वैभव त्या बाजूला बघा दोन फायनली आपण गोकर्णमधून आता सगळं फिरून झालेलं आहे आणि इथून आपला काढता पाय घेतलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहे थेट दांडेली. या ठिकाणी रिव्हर राफ्टिंग करण्याचा प्लॅन आहे. तर पुढे जाऊन तुम्हाला हां तर रिस्क पण घेणार, रिस्क तुमची. तर प्रसाद दादा रिस्क है तो इश्क है. नवी बाटली आगे जाना पड़ेगा, रिवर राफ्टिंग में जाना पड़ेगा. हाँ नहीं जाना पड़ेगा, इधर कोई नहीं है. किधर? इधर क्या है? इधर क्या है? इधर कुछ नहीं है. सभी वाटर इधर उधर आगे है क्या? 22 किलोमीटर. नाम क्या है उसका? गणेशपुरी.
गणेश कुड़ी। अभी यहाँ से ये लोग बोल रहे इथून ये सांगतात की इथून 22 किलोमीटर आहे, गणेश कुड़ी नाव आहे। या ठिकाणी एक मंदिर आहे। आता हे नाव यांच्या कन्नड भाषेमध्ये लिहिले आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही वाचता येणार नाही। पण या ठिकाणी हे मंदिर आहे, आतमध्ये तुम्ही बघू शकता। आणि इकडे पुढं एक ब्रिज आहे। इकडे छोटंसं गाव दिसतंय। इकडे पुढं ब्रिज आहे। मित्रांनो या ठिकाणी आपण जंगलामध्ये थोडंसं ब्रेक घेतलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही बघू शकता घनदाट असं जंगल। या जंगलामध्ये मित्रांनो खूप प्राणी पण आहेत, फक्त आम्हाला सापच दिसलाय, बाकी काही प्राणी दिसलेले नाही। ते संपूर्ण घनदाट जंगल आहे। आमची एक प्रकारे काय म्हणतात जंगल ट्रेकच झालेला आहे, जंगल सफारी आमची झालेली आहे आज। आता रिव्हर राफ्टिंगचं कॅन्सल झालेलं आहे आणि कारण रिव्हर राफ्टिंग सध्याला बंद आहे, त्याच्यामुळे रिव्हर राफ्टिंगचा प्लॅन कॅन्सल झाला आहे। आता डायरेक्ट थेट आम्ही जाणार आहे सिटीमध्ये, दांडेली सिटीमध्ये। तिथं थोडंसं नाश्ता वगैरे करून नंतर मग आपण सातारा कोल्हापूरसाठी निघणार आहोत। आपण आलेलो आहे कोल्हापूरमध्ये आता महालक्ष्मी देवीचं मंदिर, महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी आता आतमध्ये आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत। या इथं आपण गाडी पार्क करून घेतलेले, महालक्ष्मी देवीचं या इथं आपण दर्शन करण्यासाठी चाललेलो आहोत। कोल्हापूरमध्ये आपण पोहोचलेलो आहे। गाडी लावल्या, गाडीचं पार्किंग शोधायलाच आम्हाला खूप वेळ गेला मित्रांनो या इथं, त्याच्यामुळं जरा मित्रांनो आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि या इथे थोड्याच वेळात महालक्ष्मीचं आपल्याला दर्शन भेटणार आहे। आपण मंदिराच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। या ठिकाणी बघू शकता श्री अंबाबाई मंदिर आणि रात्रीची 8 वाजलेले आहेत तरीसुद्धा खूपच गर्दी या ठिकाणी। या ठिकाणी चप्पल काढत आहे, या ठिकाणी पाईप लावला आहे लक्षात राहण्यासाठी सिम्बॉल। आम्ही आता पश्चिम दरवाजामधून मित्रांनो आज चाललोय। आता मित्रांनो गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही आज जाणार नाही, बाहेरूनच प्रदक्षिणा मारून दर्शन घेणार आहे। गर्दी तुम्ही बघू शकता मित्रांनो। मी नाही आता थांबत नाही।
आहे